सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुमच्याकडे वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 183. मग आता राणा पूर्ण 3 वर्षाचा झाला आणि तो नाही म्हणजे नाहीच. त्या मुलीशी अजिबात बोलत नव्हता. तो खेळायला लागला आणि ती मुलगी त्याच्यासोबत खेळायला आली की तो घरात निघून जायचा. ती त्याला स्वतःचं खेळणं द्यायची. तिची खेळणी महागडी असायची, राणाची थोडी स्वस्त असायची, पण तरीसुद्धा राणा तिचं खेळणं घेत नव्हता. त्याला हातसुद्धा लावत नव्हता, घरातच बसायचा. आणि आता त्या मुलीचे आईवडील राणीकडे आले आणि म्हणाले, राणी अगं काय हे, राणा ना तुझ्यासारख्या स्वभावाचा अजिबात नाही बघ. तो वडिलांसारखा आहे का गं? किती हट्टी आहे तो. अगं आमची चिव खात पीत नाही गं. राणाला बोलायला सांगा तर मी खाते असं म्हणते आणि रडते बघ. आता चिव होती 5 वर्षाची, राणा होता 3 वर्षाचा. आणि राणा तिला खूप आवडायचा. राणा खूप आवडायचा. आणि राणी आता हसली आणि म्हणाली, कुमार दादा आणि वहिनी, अहो राणांना खरं सांगायचं तर त्यांच्या बाबावरच गेलाय. तेही असेच खूप हट्टी. एखाद्याशी नाही ना बोलायचं तर बोलतच नाहीत. त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली ना तर अजिबात ते करत नाहीत आणि त्या गोष्टीकडे ढुंकूनही बघत नाहीत. आणि दिसायलासुद्धा असेच आहेत हो. आणि जे त्यांच्यावर प्रेम करतात ना आणि त्यांना आवडत नाही, त्यांच्या हृदयाचे असेच हजार तुकडे करतात. असं म्हणून राणी आता राणाच्या बाबांचा विषय निघाला म्हणून रोहितविषयी भरभरून बोलायला लागली, अगदी वेड्यासारखी भान हरवून. आणि तिच्या बोलण्यातून, तिच्या डोळ्यातून, तिच्या शब्दातून, हसणाऱ्या चेहऱ्यातून, गालातून रोहितविषयी प्रेम टपकायचं. आणि तोच तो शेजारचा चिवचा वडील कुमार म्हणाला, अगं राणी, आम्ही आजपर्यंत तुला कधीच विचारलं नाही की तुझे मिस्टर कोण आहेत, तू कोणाची सून आहे. आम्हाला वाटलं असतील तुम्हा दोघांमधले काही इश्यू, पण आता असं वाटतं की तुझ्याकडून तर काहीच नाही. मग तरीही तुम्ही दोघे दूर का राहता? राणा पोटात असल्यापासून तू इथे आहेस. तो आता 3 वर्षाचा झाला. मग तुझ्या सासरकडून कोणीच आलं नाही. राणाचे वडील कधीच आले नाहीत तुला भेटायला. राणी काय मॅटर आहे गं? नाही म्हणजे तुला सांगायचं असेल तर सांग बरं का. आमचा आग्रह नाही. शेवटी तुझी पर्सनल लाईफ आहे ती. तू कोणासोबत शेअर करावी आणि कोणासोबत नाही याचं स्वातंत्र्य तुला आहे. पण आता तूच त्यांच्याविषयी इतकी बोलतेस याचा अर्थ तू त्याच्यावर नक्कीच खूप प्रेम करतेस. तुझ्या वागण्यातून कधीही द्वेष जाणवला नाही तुझ्या सासरच्या लोकांविषयी, नवऱ्याविषयी. मग राणी नक्की प्रॉब्लेम काय आहे? तू त्याला सोडून इथे का आलीस? तशी राणी आता गप्प झाली आणि म्हणाली, कुमार दादा, तुम्ही आपुलकीने मला विचारलं त्याबद्दल थँक्यू, पण मी तुम्हाला काही नाही सांगू शकत. इतकंच सांगेन की गैरसमजातून निर्माण झालेला हा सगळा मॅटर आहे. आणि असू द्या, माझं दैव मला जिथपर्यंत नेईल ना तिथपर्यंत मी प्रवास करणार. आणि या प्रवासात माझं बाळ, माझ्या नवऱ्याची सेम टू सेम सावली असलेला राणा माझ्यासोबत आहे. आणि तुम्ही अगदी बरोबर बोलताय, तो ना लबाड बापासारखाच आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी त्याला बोलायला लावेल चिवसोबत. आणि आता तरी राणा राणीचं ऐकेल की नाही कुणास ठाऊक, ही पण एक शंकाच होती राणीला. आणि जसा तो इकडे चिवला तरसवत होता तसंच तिकडे रोहित कुमार मेघनाला तरसवत होते. इतकी त्याच्या मागे लागली होती पण तो तिला घास टाकत नव्हता. आणि आज वेळात वेळ काढून रोहित कॉलेजला जाईल असं त्यानं ठरवलं होतं. आणि त्यानं प्राचार्यांना फोन कर टिंगू असं सांगितलं. आणि प्राचार्यांना टिंगूनं फोन केला आणि म्हणाला, आमदार साहेब आज कॉलेजला भेट देणार आहेत. तसं आता प्राचार्यांची तारांबळ उडाली आणि मेघनाची सुंदर धांदल उडाली. आणि ती बया उगीचच मध्ये करायची आणि स्वतःला महत्त्व घ्यायची. आणि सगळ्या जाऊन क्लासमध्ये जाऊन सांगून आली, रोहित सर येणार आहे तर तुम्ही असं करायचं, तसं करायचं, असं सगळ्यांना दम देऊन आली. आणि ते येतात म्हणजे नेमकं त्यांना विद्यार्थ्यांशी बोलायला आवडतं, त्यामुळे नक्कीच ते तुम्हा सगळ्यांसोबत बोलतील. तर तुम्ही सगळ्यांनी शिस्तीत राहायचं. सरांना दिसलं पाहिजे की मी कॉलेजची शिस्त किती मेंटेन केली आहे. आणि हे बघा, सरांनी काही प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर देताना एकच उत्तर सारखं द्या आणि माझं नाव घ्या आणि म्हणायचं, मेघना मॅडम खूप छान आम्हाला मार्गदर्शन करतात, कळलं का? तरच तुम्हाला इंटरनल आणि प्रॅक्टिकलला चांगले मार्क मिळतील. असा तिनं सगळ्याला दम दिला. आणि तिचं बोलणं न पटणारे तोंडवाकडं करायचे. आता रोहित राणीला ओळखणारे स्टुडंट कधीच निघून गेले होते. त्यांचं BA BSc BCom होऊन गेले होते. आणि राणीला वगैरे ओळखणारे सगळे फ्रेश स्टुडंट, म्हणजे न ओळखणारे फ्रेश स्टुडंट होते.
त्यामुळे त्यांना राणी, कोण मेघना, कोण राणी, रोहित, मनोज याविषयी काहीच माहीत नव्हतं. फक्त मेघना दमतेची तेवढंच माहीत होतं. आणि आता रोहित सकाळी उठला. त्यानं रूममध्येच एक्सरसाइज केलं आणि एक्सरसाइज करता करता त्याच्या अंगावर अचानक त्याला ओझं जाणवलं आणि त्यानं थोडीशी मान तिरकी केली आणि वर बघितलं तर त्याला त्याच्या पाठीवर बसलेली आणि खट्याळपणे हसणारी राणी दिसली आणि तो थोडा चकितच झाला. आता नशेमध्ये नव्हता तो. हा त्याचा भास आहे म्हणून तो एक अक्षरही बोलला नाही. आणि त्यानं एक्सरसाइज बंद केली आणि आज ती मला इतक्या दिवसातून अचानक आठवली याचा अर्थ ती सापडते की काय असं त्याला वाटलं. घरचे नक्की तिचा शोध घेतात का याचा जर कानोसा घ्यावा जरा म्हणून तो डायनिंग टेबलवर आला आणि उगीच खाता खाता खडा टाकत म्हणाला, दादा ती मुलगी सापडली का? आणि राहुल म्हणाला, कोण मुलगी? रोहित पुन्हा तसाच निर्विकार चेहऱ्याने आपल्या चेहऱ्यावर भाव न दाखवता म्हणाला, जिनं मला फसवलं ती. जानकी रागारागातच म्हणाली, आता ती अवदसा कशाला सापडायला पाहिजे? इथून जाऊन तिला 4 वर्षे झाली की रोहित, माहीत नाही कुठे आहे. आणि रोहित म्हणाला, आई ती कुठेही असू दे पण ती सापडली पाहिजे, त्याशिवाय माझं लग्न कसं होणार? आता मला लग्न करायचं आहे असं रोहित मुद्दाम म्हणाला आणि लग्नासाठी उतावळा झालो आहे असं दाखवत होता. आणि हे ऐकलं तसं जानकीला फार आवडलं त्याचं वागणं आणि म्हणाली, रोहित बाळा आता तुला हे लग्न करू वाटते ना रे? आणि रोहित म्हणाला, हां आता करू वाटते, शेवटी मीही किती दिवस बिना बायकोचा राहू ना. आणि आई तू मुली पाहिल्यास का? तू अजून माझ्यापर्यंत एकही फोटो नाही आणलास. लग्नाच्या आधी किती स्थळं चालून यायची, रोज 5-50 फोटो असायचे तुझ्या हातात, मग आता एकही स्थळ माझ्यासाठी येत नाही का गं? लग्नाच्या मार्केटमध्ये माझी किंमत कमी झाली की काय? आणि जानकी थोडी खजील झाली. सपना आणि सोनम जानकीकडे बघत होत्या आणि दोघी गप्पच बसल्या होत्या. कारण आता फोटो येत होते मुलींचे, पण जानकी कुठल्याही मुलींना पसंतच करत नव्हती. आणि तिला मेघनाच सून म्हणून हवी होती, कारण मेघनाला तिनं आश्वासन दिलं होतं ना, रोहितसोबत तुझं लग्न करून देईन म्हणून. आणि सूर्यवंशी शब्दाचे पक्के असतात. आणि आता थोडा आगाऊपणा करत सपना पण म्हणाली, भाऊजी त्याचं काय आहे ना, अहो मुलींचे फोटो येतात, म्हणजे तसं अजून आपण उघड कुणाला सांगितलं नाही की तुम्ही दुसरं लग्न करणार आहात, कारण दुसरं लग्न करायला तयार आहात याचा अर्थ पहिल्या बायकोचं काय झालं असं लोक विचारतातच हो. आणि आपल्याला राणी येतून गेली हे सांगण्याची चोरी आहे ना, उगीच आपली बदनामी व्हायची. आणि रोहित मला तेच तर वहिनी, म्हणून तर म्हणतोय आधी माझा घटस्फोट होऊ द्या, मग आपल्याला रीतसर दुसऱ्या लग्नासाठी पेपरमध्ये म्हटलं तरी जाहिरात देता येईल. असं रोहित फार मोठं बोलत होता, जणू काही आता त्याला बायकोच पाहिजे लगेचच. थापाडा होता रोहित, 1 नंबरचा थापाडा. आणि जानकीला वाटलं आता हा किती उतोळा झाला लग्नासाठी. आणि ती म्हणाली, रोहित मी काय म्हणते बाळा, अरे मेघना काय वाईट आहे? आणि रोहित भोवया चढवून म्हणाला, वहिनी आणि सोनम तुम्हाला त्या मेघनामध्ये काय चांगलं दिसलं? आणि सपना आणि सोनम जानकीकडे बघून हसत थोड्या घाबरतच म्हणाल्या, भाऊजी आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो बरं का, पण तिच्यामध्ये आम्हाला एकही चांगलं गुण दिसलं नाही. उलट तिला ना घरच्या मान मर्यादा पाळायच्या नाहीत, दुसऱ्यांचे हक्क हिसकावून घ्यायचे आहेत एवढं मात्र कळलं आहे मला. आणि रोहित मला, ओके मग बघ आई, अशी मुलगी आपल्याला हवी का? तर नको, आपल्याला घर बांधून ठेवणारी मुलगी हवी आहे आई. आणि मी आमदार असलो तरी माझी बायको इथेच राहणार, मी दौरे करत फिरणार, त्यामुळे तुम्हालाच तिला सहन करायचं आहे. त्यामुळे तिने मी आमदाराची बायको आहे म्हणून रुबाब कमी आणि सूर्यवंशींची सून आहे म्हणून अदबीनं जास्त राहिलं पाहिजे. आता रोहित कुमार तर एकदम करेक्ट बोलत होते. आपलं घर, घरच्या मान मर्यादा परंपरा बायकोनं सुननं जपल्याच पाहिजेत या मताचा तो होताच. जानकीच्या विचारांचा जास्त पगडा होता रोहितवर. आता सगळ्या लेकरांमधून एकतरी लेकरू असं असतं ज्याच्यावर आईचा किंवा बापाच्या विचाराचा स्वभावाचा पगडा असतो, तसा रोहित होता. आणि मग रोहित म्हणाला, बघ आई, ज्या तिच्या जावा होणार आहेत त्या सपना वहिनी आणि सोनमला ती मेघना पसंत नाही. आणि मी तर म्हणतो माझ्यासाठी बायको आणायची असेल तर राजलक्ष्मीला सुद्धा विचारा की तिला कशी काकी हवी. काय राजलक्ष्मी, मी बरोबर बोलतोय ना? असं रोहित फार दिवसातून राजलक्ष्मीला सुद्धा बोलला आणि राजलक्ष्मीसुद्धा म्हणाली, हो काका.
आणि मला पण काकी पाहिजे. आणि रोहित हसून खात खात म्हणाला, येईल येईल काकी नक्की येईल, पण आधीची काकी जाईल आणि मग दुसरी येईल. आणि आता कुणालाच काही कळत नव्हतं. सगळे चक्रावले होते की रोहितला झालंय काय आणि तो काय खाऊन आलाय म्हणून आज इतका फ्री होऊन बोलतोय. आणि आता नाटक करतोय असं तर कसं म्हणावं. लग्नाला होकार देऊन 2 वर्ष झाली. आणि रोहित जानकीला म्हणाला, आई जर तुला जमत नसेल तर माझ्यासाठी मेघना सोडून दुसरी मुलगी बघायला, तर तू हा विषय सोनम आणि वहिनीवर सोड. त्या शोधतील घरामध्ये मॅच होणारी सून. तशा सपना आणि सोनम खुश झाल्या आणि जानकीच्या हातात तोंडात मारल्यासारखं झालं आणि फार पेचात पडली बिचारी. ती तर मेघनाला किती मोठं आश्वासन देत होती की तुझं लग्न रोहितसोबतच होईल. आणि तरीही जानकी म्हणाली, मी काय म्हणते रोहित, अरे कोणतीही मुलगी घरात आली की आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार राहायला आपण तिला शिकवू. सोनम काय, सपना काय किंवा ती राणी काय, साध्या खानदानातूनच आल्या होत्या ना. इथे आल्यावर त्या सगळं शिकल्या. आणि रोहित हसून म्हणाला, आई अगं त्याचं वय काय होतं आणि आता त्या मॅच्युअर झाल्यात. आता मला बायकोच तू प्रौढ आणणार आहेस, मग ती म्हातारी झाल्यावर आपल्या घराण्याची परंपरा शिकून घेणार का. आत्ता या स्टेजला या वयात मला एकदम प्रौढ आणि परफेक्ट मॅच्युअर बायको हवी. राणीसारखी अल्लड नको. आता कुठे तिला पुन्हा सगळं शिकवत बसता. आणि मग दादा, अरे सापडली की नाही रे ती, असं म्हणून रोहितनं खडा टाकला. आणि रोशन राहुल म्हणाले, नाही रे, तिला शोधायला प्रॉब्लेम येत आहेत. आपण न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली, टी व्हीवर जाहिरात दिली तर सगळीकडे बोबाटा होईल. आणि आता तर तू आमदार आहेस, आमदाराची बायको गायब असं म्हणतील. मीडिया आपल्या घरामध्ये चौकशीला येईल, आजूबाजूला चौकशी करतील. लोकांकडून कळेल की राणी आत्ताच नाही तर 4 वर्षापासून कोणाला दिसली नाही. मग कसं होईल रोहित. प्रकरण उघडकीस येईल. आपण तिचं नक्की काय केलं, तिला हाणून मारून पाठवली की तिचा खून झाला वगैरे वगैरे काही पण विचारतात रे लोक. आणि तू आमदार आहेस त्यामुळे विषय सेन्सिटिव्ह आहे. विरोधक लगेच उचलून धरतील हा विषय. तुझे विरोधक हा विषय उचलून धरतील, तुझी बदनामी करतील. आणि तेव्हा कसा राणीच्या नावानं मोर्चा आणला होता तसं काही पण करतील रे. आणि रोहित कुमार समाधानानं हसले आणि त्यांना कळलं की राणीची शोध मोहीमची सद्यस्थिती काय आहे. ती नॉट रिचेबल आहे, सापडत नाही. आणि तो हसला आणि मला, मग ठीक आहे, आधी घटस्फोट आणि मग लग्न हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. चला तर मग मी आता कॉलेजमध्ये निघतो. असं म्हणून, बाबा तुम्ही येणार का, असं रोहित बाबांना म्हणाला. आणि मल्हारराव म्हणाले, हो थांब येतो. आणि जानकी जोड आवाजात म्हणाली, थांबा मालक, तुमची बीपीची गोळी आणून देते. रोहित म्हणाला, तू बसाई, मी आणतो. असं म्हणून स्वतः गेला, गोळी आणली, बाबांना गोळी दिली, पाणी दिलं. दोघेही गाडीमध्ये जाऊन बसले आणि गप्पाटाप्पा सुरू झाल्या. आणि जानकीचा उतरलेला चेहरा बघून सपना आणि सोनम खुश होत्या. रोहितनं बरोबर जिरवली होती मेघना आणि जानकीची. त्या मेघनासाठी सपनाच्या कानाखाली दिली होती जानकीनं. हे कोणालाही आवडलं नव्हतं घरात, अगदी राहुलला सुद्धा नाही. आणि तो काहीच बोलू शकत नव्हता. मग राहुल, रोशन आपल्या आपल्या मार्गानं गेले. आणि बाहेर येऊन रोशन म्हणाला, दादा ऐक ना, माझं थोडंसं काम होतं मंत्रालयात, करशील का. आणि रोहित त्याला म्हणाला, का रे, तेव्हा तर म्हणाला होता माझा मी करतो, मग आता काय बोललो होतोस मला. आणि रोशन गाल फुगून म्हणाला, दादा आहे म्हणून बोलतोय, करायचं असलं तर कर, नाहीतर दे सोडून. आणि रोहित पण म्हणाला, दादा आहे म्हणून करतोय काम, ज्या काही फाईल असतील त्या टिंगूजवळ दे, होईल तुझं काम. मग रोशन हसला आणि रोहितच्या गळ्यात पडला. आणि रोहित म्हणाला, पहिल्यांदा काम सांगितलं म्हणून करतोय, नंतर काही काम असेल ना तर सगळ्यांसारखं लाईनमध्ये उभं राहायचं. आणि रोशननं हसून त्याचे गाल ओढले आणि म्हणाला, ओके ओके. आणि रोहित हसून निघून गेला. मग सोनमची मुलगी छोटी होती त्यामुळे ती घरीच असायची, ती जात नव्हती. फॅक्टरीत तिचंही नामकरण केलं होतं आणि तिचं नाव सेजल ठेवलं होतं. आता दोघेही मुली राजकन्यासारख्या घरात वाढत होत्या, पण घराचा राजकुमार मात्र बाहेर होता. आणि या घरात कधीही भांडण नव्हतं, जावाजावाचा वाद नव्हता, तंटा नव्हता, मुलींची सुद्धा कधी भांडणं नव्हती. खूप समाधान होतं, सुख होतं, समृद्धी होती. रोहित आमदार झाल्यापासून तो सूर्यवंशी घराण्याचा मान आणखीन वाढला होता. तिघही भाऊभाऊ जसे एका दिलानं राहायचे, एका जीवानं राहायचे, तसेच राहत होते. उलट आता रोहितचं पाठबळ जास्तच वाढलं होतं दोघा भावांच्या पाठीमागे. आणि रोशनच्या शब्दाला सुद्धा दोघे भाऊ आता मान देत होते. रोशनसुद्धा अल्लडपणा थोडा कमी झाला होता त्याचा, कारण आता घरात राणीच नव्हती ना, त्यामुळे तोही मॅच्युअर झाल्यासारखा कमी बोलायचा, शांत बोलायचा, कमी उड्या मारायचा, कारण आता बापही झाला होता. मग थोडीशी जबाबदारीचं ओझंही त्याच्यावर खांद्यावर आलं होतं. कमी फक्त एकाच गोष्टीची होती, ती म्हणजे रोहितचं सुख, त्याची बायको, त्याची मुलं, त्याचं लग्न. आणि आजच त्याचं ते खेळीमेळीचं वातावरण, बोलणं ऐकून जानकीला छान वाटलं.
आणि किती बरं होईल रोहितचं पटकन लग्न झालं तर, असं म्हणून जानकी त्यांच्या कुलदेवतेला नवसही बोलली. जेव्हा रोहितचं लग्न होईल ना तेव्हा मी जोडीनं तुझ्या दर्शनाला पाठवीन त्या दोघांना, असं ती म्हणाली. मग आता रोहित कॉलेजमध्ये गेला तसं तिथंही 4-5 कार्यकर्ते होते आणि पांढऱ्या शुभ्र कडक इस्त्री केलेल्या सलवार कुर्त्यामधला रोहित खाली उतरला आणि आता तो हल्ली असेच रोज कपडे वापरायचा. आणि खिडकीतून मुलं मुली त्याला बघायला लागली आणि मुलींची पुन्हा रोहितला नजर लागायला सुरुवात झाली. आणि काय दिसत होता रोहित, एकदम कडक, आणि त्याचा हँडसमनेस म्हणजे एकदम जलवा. आणि काय तो मिशीचा आकडा, आणि काय ती छोटीशी ट्रिम केलेली दाढी, पाठीमागं सगळे वळवलेले केस. आता त्यानं प्रोफेसर होता तेव्हाची हेअरस्टाईल चेंज केली होती. सगळे केस पाठीमागं ढकलायचा आणि त्या अवतारात सुद्धा लुक भारी दिसायचा त्याचा, एकदम रावडी. आणि या आमदारामध्ये दम आहे म्हणूनच त्याला सगळे दमदार आमदार म्हणायचे. आणि मग प्राचार्य आले. मेघनासुद्धा साडी पकडून पळत पळत आली आणि रोहितने मल्हाररावांची काठी हातात घेतली. स्वतः त्यांचा हात हातात घेतला आणि चालायला लागले. दोघेही पितापुत्र चालत होते. ते चित्र फार सुंदर दिसायचं. आणि मल्हारराव म्हणाले, अरे बाळा, दे माझी काठी. रोहित म्हणाला, मुलगा असताना बाबा काठी कशासाठी हवी तुम्हाला? मुलगासुद्धा आईवडिलांची म्हातारपणाची काठी असतो. आणि जर मी सोबत असताना तुम्ही काठी घेऊन चाललं तर माझा मुलगा म्हणून काहीच फायदा नाही. त्याचे शब्द ऐकले आणि मल्हाररावांना खूप छान वाटलं. आणि पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं मल्हारराव म्हणाले आणि हसूनच प्राचार्यांच्या केबिनमध्ये शिरले. आणि मेघनाची धडपड सुरू होती. चहा, कॉफी, ज्यूस, काय काय मागवायचं? आणि ती मल्हाररावांना म्हणाली, बाबा. तसं रोहितनं तिच्याकडे थोडंसं रागात बघितलं आणि म्हणाला, एक्सक्यूज मी, आता काय म्हणालात तुम्ही? आम्ही इथे नातं जोडायला नाही आलो, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये चौकशी करायला आलो आहे. तशी मेघना गप्प झाली आणि सॉरी सर म्हणाली. तिथंच मागं सरकून उभा राहिली आणि प्राचार्यांनी तिला गप्प राहण्याचा इशारा केला. आणि तिचा तो मेकअप, तिची लिपस्टिक, तिचं काजळ, इयरिंग, साडी, सगळ्यांवरून रोहितनं एक नजर फिरवली आणि पुन्हा पुढे बघायला लागला. आणि तिच्याकडे पुन्हा न बघताच म्हणाला, आय थिंक यू मे गो. इथे सगळे बोर्ड मेंबर आहेत, त्यांची चर्चा होईल, तुम्ही निघा. तशी ती बाहेरच जाऊन बसली शिपायासारखी तिथल्याच बाकड्यावर. आणि आता सगळ्यांना ज्यांची त्यांची जागा दाखवून देणारे रोहित कुमार पूर्ण फॉर्ममध्ये आले होते. आणि मग या सगळ्यांची चर्चा सुरू झाली. प्राचार्य मात्र कामाला एकदम प्रामाणिक होते बरं का. ही मेघना कशीही असू त्या मूर्ख कुठली, पण आई बापावर अजिबात गेली नव्हती. प्राचार्य मात्र प्रामाणिक होते. सगळे हिशोब जिथल्या तिथं ठेवला होता. आणि रोहित त्यांच्या कामावर इम्प्रेस होता. आणि त्यांची ही हिंमत नव्हती होत की मेघनासोबत लग्न करा म्हणायची. मग आता रोहित उठला आणि मला, बाबा मी आलो, तुम्ही बसा, असं म्हणून बाहेर गेला. आता तो प्रत्येक क्लासमध्ये जाणार होता विद्यार्थ्यांसोबत बोलायला. तशी मेघनाही त्यांच्यामध्ये निघाली. रोहित म्हणाला, तुम्ही यायचं नाही, मला फक्त विद्यार्थ्यांसोबत बोलायचं आहे, एकही प्रोफेसर मला तिथं नको आहे, असं म्हणून त्यानं सगळे प्रोफेसर एका लाईनमध्ये हात बांधून उभा केले. आणि स्वतः आतमध्ये जायचा, सगळ्या मुलांना विचारायचा, व्यवस्थित टीचिंग केलं जातं का, तुमच्या प्रश्नांचं निरसन वेळीच होतं का, आपल्या कॉलेजमध्ये आणखीन काय काय सुधारणा तुम्हाला हव्यात, वगैरे वगैरे. चांगलंच प्रत्येक वर्गामध्ये 15-20 मिनटं तो जायचा आणि हितगुज साधायचा. आणि तोपर्यंत प्रत्येकाचा जीव बाहेर टांगणीला लागला होता की मुलांनी आपल्या टीचिंगवर तक्रार करू नये प्रोफेसरला, असं वाटायचं प्रत्येकाला. सगळ्यात जास्त भीती मेघनाला वाटत होती. आता रोहित परत आला आणि सगळ्यांना एक छान स्माईल दिली आणि म्हणाला, गुड, आय एम इम्प्रेस ऑन युअर वर्क, मी तुमच्या कामावर खुश आहे, असं म्हणून पुन्हा प्राचार्यांच्या केबिनकडे गेला. लायब्ररी फिरला, इकडं तिकडं सगळीकडे फिरून बघितलं, सगळं सुसज्ज आहे का बघितलं. मग तो पुन्हा केबिनमध्ये गेला, थोडासा बसला, प्राचार्यांना काही सूचना केल्या. मग पुन्हा रोहित आणि मल्हारराव उठले आणि बाहेर आले. तसे प्राचार्यही हात बांधून मागे आले. आणि मेघना पुन्हा सर सर म्हणून त्याच्या पुढे आली. रोहित म्हणाला, काय? आणि मेघनाच्या तोंडातून शब्दच पुढं सरकणा. काहीच काम नव्हतं, उगीचच सरसर केलं. रोहितनं तिला मोजून फक्त 5 सेकंद दिले बोलण्यासाठी. आणि ती बोलेना म्हणून तो तिची कसलीही दखल न घेता पुन्हा पुढे निघाला. आणि गाडीत बसल्यावर मल्हारराव हसून म्हणाले, रोहित बाळा, नक्की तुझ्या मनात आहे तरी काय? घरी आई समोर खूप हसून हसून बोलत होतास, म्हणजे तू खरंच दुसरं लग्न करणार आहेस का? रोहित आता सिरियस झाला आणि गप्पच बसला. आणि मल्हारराव म्हणाले, खरं तर राणी तुझ्या मनातून जात नाही हे खरं आहे ना? आणि रोहित आता एकच वाक्य म्हणाला, बाबा, ती मुलगी आता माझ्यासाठी कोणीच लागत नाही. आणि मल्हारराव म्हणाले, ज्या अर्थी दुसरी कुठलीच मुलगी अजून मनात बसत नाही, त्या अर्थी आधीची मुलगी मनातून बाहेर निघाली नाही रोहित. तुझ्या मनात आता दुसऱ्या कुणासाठी जागा नाही, कारण राणी अजूनही मनात आहे. आणि मी जास्त बोलत नाही तुम्हा मुलांमध्ये,
तुला माहीत आहे. पण मी एक सांगू, जे 4 वर्षापूर्वी घडलं त्याची शहानिशा एकदा व्हायला हवी होती रोहित तुझ्याकडून. ते फोटो नक्की कसे होते? हा राजकीय डाव होता का तुझी बदनामी करण्याचा? हे तू एकदा चेक करायला हवं होतं बाळा. आणि आम्ही चुकलो. आम्ही त्याचवेळी तुम्हा दोघांमध्ये मध्यस्थी करायला हवी होती. पण आम्हाला वाटलं की करू परत. आम्ही तुम्हा दोघांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम आमचंच होतं. पण आम्हाला वाटलं की तुझा राग शांत होईल 2-3 दिवसांनी आणि पुन्हा राणीशी बोलणी करूया. सध्या तिला आईकडे पाठवूया, दोघांनाही समजून घेऊया, बाजू मांडण्याचा चान्स देऊया. पण त्याआधीच राणीच गायब झाली आणि आम्हाला वेळच मिळाला नाही रे. आणि त्या प्रकरणाविषयी तू माझं मत विचारशील तर मला असं वाटतं की राणीचा यात काहीच दोष नसावा. आणि हे ऐकून सुद्धा रोहितने डोळे झाकले आणि फार फार वेदना वाटून मनातच म्हणाला, काश काश बाबा हे सगळं खोटं असावं आणि मी खोटा साबित ठरावा. माझं प्रेम चुकीचं ठरू नये. ती मला नाही भेटली तरी चालेल, पण मी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं असं नको व्हायला. तिनं माझी फसवणूक केली आहे हे मला वाटतंय. ते चुकीचं ठरलं आणि मी जो स्वतःला कमनशिबी समजतोय, तर मी कमनशिबी नको तर एक प्रामाणिक जोडीदार मिळाला होता म्हणून मी नशीबवान असू दे. मी चुकीचा ठरू दे बाबा. माझं पहिलं प्रेम मला फसवून गेलं अशी खंत मला आयुष्यभर नको. मला बाप व्हायचं होतं आणि माझं मूल तिच्याच पोटात असावं असं स्वप्न होतं. तिच्यासाठी मी गुलाबाची बाग बनवली. ती अजूनही जतन केली आहे, कारण ती आमची बाग होती, रोहित राणीची बाग होती. मग त्या बागेत इतर कोणी कसं जाऊ शकेल? अजिबात नाही. मी तिच्यावर प्रेम केले आणि आयुष्यभर तिच्यावरच प्रेम करत राहील. पण आता हा पण आडवा आला आणि रोहित डोक्यात राग घेऊन बसला, कारण त्याला ते सगळे फोटो आठवले. आता राणीविषयी असा सॉफ्ट कॉर्नरनं विचार करत होता ते त्याचं एक मन होतं, कारण त्या खट्याळ मुलीने त्याचं अख्खं आयुष्य फार कमी वेळात व्यापून टाकलं होतं. आणि रोहितचं दुसरं खलनायकी मन म्हणालं, पण ती गायब का झाली? ती लगेच का गायब झाली? मनोजही गायब झाला. याचा अर्थ काय होतो? त्या दोघांनी एकमेकांचा हात धरून नक्कीच दुसरीकडे संसार थाटलाय. आणि ते पत्र तिचंच होतं. आणि हे सगळं आठवून तो चिडला आणि एक आवंडा आतल्या आत गिळून त्यानं अश्रू पिऊन टाकले आणि म्हणाला, जाऊ दे ना बाबा, सर सलामत तो पगडी 50. तिच्यासारख्या 56 जणी भेटतील. आणि मल्हारराव त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बरं बघू कधी आणशील 56 जणी. पण ती एक उभी आहे बघ प्राचार्य केबिनसमोर, जी तुझ्याकडेच बघते. तिचं काय रे रोहित? तू तिला कॉलेजमधूनही काढून टाकत नाहीस, घरातही एंट्री देत नाहीस. तुझी आई तिला सून करून घेण्यासाठी उतावळी आहे, पण तू आता वेगळीच गुगली टाकलीस आणि दुसरीच मुलगी बघायला सांगितलीस. आणि तुला असं वाटतं का की मला तुझे बहाणे कळत नाहीत? मला माहीत आहे तुला लग्न करायचंच नाही. उगीच आता तू आईची समजूत घालण्यासाठी मुली बघण्याचं नाटक करणार. पण मेघनानं खूप तपश्चर्या केली असं तुझी आई म्हणते. आणि रोहित म्हणाला, बाबा तिनं कितीही तपश्चर्या करू द्या, तिच्यावर आई प्रसन्न असेल, पण मी नाही. आणि ती बरी आहे हो कॉलेजमध्ये. तिच्यामुळे ना निदान ॲडमिशन तरी होतात. तिची ब्युटी बघून मुलं ॲडमिशनला रांगा लावतात. अशा सुंदर प्रोफेसरही लागतातच. तसे मल्हारराव खूप असले आणि रोहितनं तिची काय किंमत करून ठेवली ती, बापरे. आणि मल्हारराव म्हणाले, आगाऊ झाले तू आमदार झाल्यापासून. रोहितही खूप हसला आणि मला, बाबा आता तुमचाच मुलगा आहे, तुमचे सुप्त गुण माझ्यात उतरलेत, जे आईलाही माहीत नाहीत. तुम्ही सुद्धा फार नॉटी आहात. तसे तर मल्हारराव खूप खळखळून हसले आणि आता पुन्हा दोघेही हसत हसत घरी गेले. आणि आताचा रोहित फार वेगळा वाटत होता. आमदार झाल्यापासून राणीच्या दुःखातून बाहेर आलाय असं वाटायचं आणि रिलॅक्स झाला होता. लोकांच्या समस्या सोडवण्यातच त्याला आनंद वाटत होता आणि स्वतःही रिलॅक्स झाला होता. सोबतच घरच्यांनाही लग्नाला मी तयार आहे असं म्हणून रिलॅक्स करून टाकलं. पण आगाऊ राजकारणी रोहित त्याला हवं तेच करणार होता. तारीख पे तारीख आणि नुसती राजकारण्यासारखे लग्नाची आश्वासनं. आणि ते मेघना लगेच रोहित येऊन गेला की जानकीला फोन करून म्हणाली, आई आज सर आले होते कॉलेजमध्ये. आणि जानकी घाबरत घाबरतच म्हणाली, हो का ग, काय म्हणाला ग तो मेघना, तुझ्याशी बोलला का? आणि मेघना खोटं बोलत म्हणाली, हो आई, बोलले ना सर माझ्यासोबत. आणि मी त्यांच्यासाठी जो एक पदार्थ आणायचा ना अगोदर, त्याची आठवण काढत म्हणाले, मिस मेघना तुम्ही तो डबा नाही आणला माझ्यासाठी आज, असं म्हणाले ते मला. आणि पुन्हा जानकी कन्फ्यूज व्हायची, नक्की मेघना सांगते ते खरं की रोहित म्हणाल ते खरं? त्याला जर मेघना आवडते, तिचे हातचे पदार्थ आवडतात, तर तो तिच्यासोबत लग्नाला का नकार देतोय? आणि हा रोहितचा कोणता नवा खेळ आहे तिला कळेना. आणि तिनं सध्या तरी मेघनावरच ठाम राहायचं ठरवलं आणि दुसऱ्या मुली शोधत नव्हती. पण आता रोहित कुमार दोघींनाही दाखवणार होता ठेंगा आणि येणार होती दोघींची फार गंमत.
कारण राणी त्याच्या मनातून गेली नव्हती आणि जसजसा वेळ पुढे सरकेल तसतसं कोणत्याही कारणाने का होईना पण ती भेटावी असं रोहितलाही वाटत होतं. मग बघूया पुढे काय होईल. थँक्यू.